टिफिन फॉर माय ब्रो. टिफिन फॉर माय ब्रो टू. मी नाही घेऊन जाणार तुझ्या भावाचा टिफिन. तुझ्या भावाचा टिफिन नेतोयस ना, मग माझ्या भावाचा टिफिन सुद्धा घेऊन जायचं. सुलू शक्यच नाहीये. तक्रार करी ना मी माझ्या दादाकडे तुझी. बिंदास कर तक्रार. तू तक्रार केली तरी ते ओरडणार आहे, नाही केली तरी ते ओरडणार आहे. नाही भाव कोण हो का जसे गपचूप घेऊन जा. ऐ सुलू, एक बार जो मैंने ना कह दिया तो फिर मैं तेरे भाई की और अपने बाप की भी नहीं सुनता. आए ए बचपन से जानती हो तेरे को. गपचूप डबा घेऊन जायचा. सुलू, मी टिफिन नेलेला त्यांना आवडणार आहे का? नाही ना, मग कशाला उगाच तमाशा. ए तुला फणस माहितीये त्याचं काय? तो कसा असतो, एकदम काटेरी ओबडधोबड, पण आत कसे गोड छान गरे असतात. तसाच माझा दादा आहे स्वभावाने गोड. तुझा फणस ठेव तुझ्याकडेच. मी एवढं सांगतो तरी माझा डबा नेणार नाही तू असं करशील. सुलू, प्लीज ने ना डब्बा माझ्या भावाचा प्लीज. फक्त तुझ्यासाठी म्हणून नेतो. काय झालं सुरेश, काय अडचण आहे का? हे दुकानाचे मालक पुरुषोत्तम गायकवाड. नमस्कार. अच्छा नमस्कार काका. नाही माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय, अचानकच ठरलं. मला ना तिला कस्टमाइज केलेली साडी गिफ्ट द्यायची होती हो. खरं तर माझ्या बहिणीने खूप केलंय आम्हा सगळ्यांसाठी, आणि मुद्दा काय आहे की ते म्हणतात की जास्त खर्च येईल आणि एवढं कमी वेळेत नाही होणार म्हणून. तुम्ही बघा ना काही होत असेल तर. बर बघूया. स्वराज, या जे काही साडी म्हणतात ती लवकर होते का बघा, रिक्वेस्ट करा त्यांना मला. आणि त्यासाठी जो काही खर्च लागणार आहे तो काही यांच्याकडनं घेऊ नका. ठीक. अहो नाही काका, खर्चाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी म्हंटल ना, माझ्यामुळे तुम्ही तुमच्या दुकानाचं नुकसान का करून घेताय. अहो, पैशांचं नुकसान भरून निघेल, पण तुमची तुमच्या बहिणीसाठी एवढे प्रेमाने काहीतरी खास करण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे ना. आणि तुम्ही ज्या दुकानात आलात ना, त्या दुकानात पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व दिलं जातं. तुमच्या बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा द्या. थँक्यू काका. माझा दादा म्हणतो की जे चुका करतात ना त्यांना शिक्षा देणारी खूप माणसं आहेत, पण चांगल्या वागणुकीला प्रोत्साहन देणारी माणसं खूप कमी आहेत. आणि तुम्ही आहे ना दुसऱ्या प्रकारच्या माणसांमध्ये मोडता. अरे बापरे. मग लग्नानिमित्त तुमच्या बहिणीला आमच्या दुकानाकडनं ही भेट समजा. थँक्यू काका. येते. या, या, या. मी करतो फोन त्यांना आणि बोलून घेतो. आलो बघतो. हो. गणपत काका, द्या इकडे डबे, मी देतो. हा गणपत काका, आज माझ्या देवासाठी नैवेद्य मी आणलाय, त्यामुळे नैवेद्य मीच दाखवणार. हा दीप दादा, पर तुमचा देव तुम्हाला बघून तुमच्यावर कोपल ना, त्याचं काय. ऐका माझं, द्या मी देतो. गणपत काका, भक्ताचे भोग हे भक्तानेच भोगले पाहिजे, हो की नाही? आपण देव द्वारपालावर रागवल ना. हा द्या इकडे, द्या. द्या द्या दीप. गणपत काका, मी देतो डबे. नाही दीप दादा द्या. थोडं तुम्ही ऐका माझं. असं काय करतो? नाही. नाही, ऐका दीप दादा. काय चाललंय तुझं? कोण समजतो स्वतःला? लाज नाही वाटत? आधी माझी रिक्षा फोडलीस, नंतर माझी पुस्तकं फाडून टाकली, आणि आता काय काकांचा डबा चोरतोस. खरंच लाज नाही का रे? तुझं अख्खं खानदान गुंड वगैरे आहे का? हे संस्कार आहे तुझे? हात काढ. चोरी का करतो ते सांग. हात काढ. कोण आहे तू? काय संबंध आहे तुझा? चल बाजूला. ए मी कोण? माझं नुकसान करून मलाच विचारतोय मी कोण आहे ते? हो मॅडम, ऐका. हो बाई, मी काय नुकसान केलं तुमचं? हो काका, कसं लक्षात असेल याच्या? दारू ढोसून होता ना तो. आता पण दारू ढोसून आलायस का? नाही मॅडम, ऐका. किती निर्लज्ज आहेस रे. बघा. नाही, सगळ्यांना ना कळायलाच पाहिजे की तू काय लायकीचा माणूस आहेस. हो बाई. नाही, तुला आज शिक्षा झालीच पाहिजे. तुला सगळं- कळतंय का? सगळ्यांना कळायला पाहिजे. काका, हा मवाली आहे ना, त्या काकांचे डबे चोरत होता. अहो, लाज नाहीये ह्याला. नाही, तुमच्या दुकानासमोर फिरकू देऊ नका त्याला. कधी काय चोरेल ना सांगता येत नाही. अगं नाही. अशा मवाल्यांना मी बरोबर ओळखते.
नाही काका, पण त्याच्यात ना ह्याची चूक नाहीच आहे. ह्याला जन्म दिलाय ना त्या आईबाबांची चूक आहे. खरंय तुझं. अशा मुलाच्या बापाला भर चौकात उभं करून जोड्याने मारलं पाहिजे. मला एक मिनिट, मला फोन आला. मी तुझा बाप आहे, बाहेर कुठे सांगत नाही याचं कारण कळलं असेल तुला. माझी अब्रू घालवताना बरं वाटतं ना तुला. मुलगी बोलली ते बरोबर आहे. तुला जन्म देणारा मीच दोषी आहे. अभि काय रे, काय झालं? 4 दिवसावर लग्न आलंय. पैशाची अजून पुरेशी सोय झालेली नाहीये. प्रीती लग्न करून जाणार. एकदमच आलंय सगळं. थांब. हे घे आणि यातून पैसे उभे कर. हे बघ आई, पण अभि, आणि या सोन्याचं काय घेऊन बसलास? सोन्यासारखी माणसं आहेत माझ्याकडे. हे घे, लग्नाच्या खर्चाला उपयोगी पडेल. आई, हे स्त्रीधन आहे. पैसे कसेही उभे राहतील आई, पण तुम्ही माझी खरी ताकद आहात. तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहात. मी जर बरोबर असाल ना तर मी काय वाटेल ते करू शकतो. पैशाची सोय होणार. दादा, आई, तुम्ही बाहेर येता का? जरा बोलायचं आहे. आलो आलो. बोला. काय ग? मी सगळ्यांसाठी साड्यांची ऑर्डर दिली आहे. ताईच्या मंगळसूत्राची जबाबदारी आता माझी. 1 मिनिट ज्योती, या सगळ्या करता तू पैसे कुठून आणणार आहेस? आणि मी भिशी लावली होती, त्यातनं आता पैसे काढून आणले. अगं, पण बिशी लावण्यासाठी तरी पैसे कुठून आले तुझ्याकडे? आई, अगं असं काय करतेस? मी पार्ट टाइम जॉब करत होते की, आणि दादा मला खर्चाला पैसे द्यायचा. आता तो सगळा पगार सेव्ह झाला की नाही, मग आता तेच सगळे पैसे कामी येत आहेत की आपल्या. काय टेन्शन आहे? सगळं नीट आहे. आता तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, सगळं झालंय. मला काय बोलावं कळत नाहीये ग ज्योती. कधी कधी तर मला असं वाटतं मला फक्त एक आई नाहीये. म्हणजे? हा, म्हणजे प्रत्यक्ष जन्म देणारी आई तू आणि माझ्या या 3 बहिणी आईसारखी काळजी घेतात माझी. मग आता या आईचं ऐकायचा